युद्ध, महागाई, जागतिक संकट, तरीही भारताची अर्थव्यवस्था सुसाट. भारताची प्रचंड मोठी झेप, चीनला टक्कर आणि जगाचं लक्ष भारताकडे लागलेलं आहे. अशा बातम्या आपल्याला एकीकडे ऐकायला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की पेट्रोल पंपावरती प्रचंड लागलेल्या रांगा, जगामध्ये अमेरिका आणि विविध देशामध्ये गो बॅक इंडियनचे नारे आणि रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये प्रचंड वेगाने खाली घसरतोय, अगदी 100 गाठली आहे. महागाई प्रचंड वाढते. कित्येक कोटी लोकांना सरकार रेशन मोफत देत आहे. याचा अर्थ ती लोक गरीब आहेत म्हणूनच त्यांना मोफत द्यावं लागतं. गरिबी, रोजगारी, बेरोजगारी ही वाढत चाललेली आहे आणि याचे जे काही इंडेक्स असतं जगातलं, या इंडेक्समध्ये भारत आणखी खाली जात आहे. म्हणजे भारताची गरिबी किंवा बेरोजगारी ही शेजारचे जे देश आहेत त्यांच्याही पेक्षा वाईट होते असं हे इंडेक्स सुचवत असताना मग प्रश्न पडतो की ह्या दोन्हीचा मेळ कसा लावायचा. एकीकडे भारत जगातली तिसरी चौथी काही महाशक्ती बनते, आर्थिक महाशक्ती बनते, 7व्या क्रमांकावरती आलेले आहे GDP, आणि दुसरीकडे प्रचंड बकालपण, बेरोजगारी. तर याचा अर्थ काय लावायचा हा विचार ज्यावेळेस माझ्या डोक्यात आला त्यावेळेस मी काही गोष्टी सर्च करण्याचा प्रयत्न केला. GDP आणि पर कॅपिटा इन्कम ज्याला म्हणतो आपण. GDP म्हणजे ग्रॉस डॉमेस्टिक प्रोडक्ट आणि PCI म्हणजे पर कॅपिटा इन्कम. या दोन गोष्टी समजून घेणं इथे गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण या दोन गोष्टी समजून घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की या देशामध्ये प्रचंड आर्थिक विषमता वाढलेली आहे. संपूर्ण सत्ता संसाधनं काही ठराविक वर्गाकडे गेलेले आहे आणि तेच श्रीमंत झालेले आहेत. बाकी लोक 90% लोक गरिबीमध्ये आणखी गरीब होत आहेत. म्हणजे एक काळ असा होता की मध्यम वर्ग तयार होत होता आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टीचं जे काय आहे इंडेक्समध्ये भारताचा नंबर चांगला निर्माण झाला होता. पण आता हँगर इंडेक्स असू द्या, भूकमारीचा, पॉवर्टीचा असू द्या, याच्यामध्ये भारताचा जो नंबर आहे तो खाली पडत चाललेला आहे. आणि तरीही आपण आर्थिक महासत्ता होतो आहे. तर हे का होतं आहे? कारण देशाचा सगळा जर आपण GDP पाहिला तर तो वाढतो आहे, पण ते फक्त त्या 10% जे उद्योगपती आहेत त्यांचा वाढतो आहे. बाकीच्यांचा म्हणावं तेवढा काही वाढत नाही. हे एकूणच ह्या सगळ्या याच्यातून दिसतं. आता आणखी काही गोष्टी आपल्याला समजून घेण्यासाठी आपण जर पाहिलं तर काय होतं आहे की काही प्रोडक्ट जर निर्माण झाले तर ते खरेदी करणारे लोक पाहिजेत आणि खरेदी करायला लोकांकडे पैसा आला पाहिजे. आता हा पैसाच नसल्यामुळे काय होतं की जे काही मध्यम व्यापारी वर्ग आहे तो सुद्धा रसतळाला जातो. कारण त्याचं प्रोडक्ट घेणारा माणूसच इथे नाही आहे. आणि माणूस का नाही, तर ही जी काय आर्थिक विषमता प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता काही आकडेवारी पाहिले आपण तर त्यामध्ये असं सांगतात की 40% संपत्ती जी आहे देशाची ती 1% लोकांकडे आहे आणि 65% संपत्ती जी आहे ती 10% लोकांकडे आहे. तर हे जे काय हे प्रचंड विषमता आहे. आणि मानव विकास निदर्शांक ज्याला आपण म्हणतो HDI इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे म्हणतो, त्यामध्ये भारत 134व्या नंबरावरती स्थानावरती गेलेला आहे. तर ह्या असं सगळं स्थिती असल्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी विचार करण्याची वेळ आलेली आहे. याला कोण कारणीभूत आहे? तर याला मला वाटतं की जे सरकार आहे, सरकारची जी काही धोरणं असतात ही धोरणं याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत.
कारण सरकारने जर अशा पद्धतीची धोरणं आखली की काही जे मुठभर उद्योगपती आहेत त्यांना लाभ न होता जो लाभ होणार आहे तो देशामध्ये वाटला गेला पाहिजे लोकांना, अशा पद्धतीची जर एक अशा पद्धतीची धोरणं किंवा एक नीती तयार केली गेली तर मला वाटतं निश्चितपणे लोकांना त्याचा लाभ होईल आणि सगळी लोकं सुखी होतील आणि हे जे इंडेक्स आहेत या इंडेक्समध्ये आपण खूप वरती जाऊ. आता बघा ना, हे जे काही प्रेसचा इंडेक्स आहे याच्यामध्ये आपण अगदी शेवटच्या काही 3-4 क्रमांकामध्ये येतो आणि आपले मीडियाची लोकं दुसऱ्याच्या नावाने बोटं मोडत असतात की हे लोकं आम्हाला नावं ठेवतात. अरे पण भारतीय मीडिया जो आहे, ज्याला आपण गोदी मीडिया संबोधतो, तो अशा पद्धतीने वागतोय की जगामध्ये त्याची सगळी छितू होत चाललेली आहे. जे नॉर्वेमध्ये एका पत्रकार बाईंनी ज्यावेळेस पंतप्रधानांना प्रश्न विचारले, पंतप्रधान त्याचं उत्तर देऊ शकले नाही. तर इकडे भारतात मात्र उलटंच आहे. भारतामध्ये त्या ज्या मुलींनी प्रश्न विचारला होता त्या मुलीलाच नावे ठेवायला लागली आणि तिच्याबद्दल नको त्या गोष्टी बोलायला लागले. सांगायचं तात्पर्य आहे की हे प्रश्न विचारण्याचं काम भारतात तुमचं आहे. तुम्ही तुमचं काम नीट करत नाही आणि विदेशामधलं कोणतरी नीट करत असेल तर त्यालाही तुम्ही नावं ठेवता. म्हणजे चाटुगिरी करायला पण काहीतरी मर्यादा असाव्यात असं एकूण हे आहे. या सगळ्याचा संबंध इथं यासाठी आहे की हे जे चित्र दिसतंय हे नीटपणे माध्यमांनी मांडलं पाहिजे. सरकारच्या नीती किंवा धोरणं चुकत आहेत त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. त्याचा हेतू एकच असतो की सगळ्या देशाचं हित याच्यामुळं होऊ शकतं. तुम्ही जर फक्त काही मुठभर लोकांसाठी काम करत असाल, मीडिया त्यांच्यासाठी काम करत असेल, सरकार त्यांच्यासाठीच काम करत असेल तर मग ही जी विषमता आहे ही वाढणारच आहे. आणि तुम्ही कितीही झाकून ठेवलं तरी ही गोष्ट आज नाही तर उद्या लोकांना कळते. कारण आता जग काही तसं पूर्वीसारखं राहिलं नाही. आता जग खूप जवळ आलेलं आहे. त्यामुळे भारतामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे पडसाद भारतामध्ये उमटलेले जरी आपण दाखवू शकत नसू तरी ते परदेशामध्ये दाखवले जातात किंवा परदेशातली लोकं त्यामुळे जागृत होऊन त्यांचा एक वेगळा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. एक काळ असा होता की भारत म्हणजे मानवतावादी, बुद्धाचा देश आणि धर्मनिरपेक्ष, तर सगळ्या धर्मांना सोबत घेऊन चालणारा देश, अशा पद्धतीची प्रतिमा भारताची होती. पण आता ती आहे का? तर आता ती अजिबात राहिली नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की त्याचा परिणाम व्यापारावरती होतो, त्याचा परिणाम अनेक गोष्टीवरती होतो. या सगळ्या गोष्टीचा मला वाटतं की आपण विचार केला पाहिजे. GDP आणि पर कॅपिटा इन्कम जे आहे याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. कारण माणसाचं उत्पादन घटत चाललेलं आहे आणि देशाचं उत्पादन वाढायला लागलं आहे. मग देशाचं उत्पादन कसं का वाढतं आहे की त्याचं कारण एकच आहे की काही मुठभर लोकांचीच प्रगती होती, पण ती प्रगती देशाची प्रगती म्हणून सांगितलं जाते. तर मला वाटतं हे चित्र मला योग्य नाही आहे आणि यासाठी आपल्याला लोकांना यावरती विचार केला पाहिजे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारची धोरणं बदलली पाहिजेत आणि त्यासाठी सरकारवरती दबाव आणला पाहिजे. किंवा सरकार जर लोकांचं ऐकतच नसेल तर लोकशाही मार्गाने सरकार बदलण्याची प्रक्रिया जी आहे ती पारदर्शी झाली पाहिजे. सरकार बदलली पाहिजेत, नवीन नवीन सत्ता सरकारी आले पाहिजेत आणि लोकहिताची धोरणं त्यांनी राबवली पाहिजेत. आजच्या या प्रसंगी एवढंच बोलतो. आपण पुन्हा भेटूया. हे चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.